ती मग आम्ही लगेच ते मागून वार व्हायचा आमच्या अंगावर, आम्ही लगेच गिन्नी गोल गवत होते शेजारी त्याच्यात उडी मारली तुरीतून त्याच्यातून पळून आम्ही उसामध्ये लपून बसलो. ती मशीन बंद करा म्हटल्यानंतर ती मला म्हणले मशीन बंद करणार नाहीत आम्ही, जर कोणी बंद करायचा प्रयत्न केला तर आम्ही करू, जागीच मारू. रघुनाथ आसवर, राहणार वाकी, सावता नगर अंतर्गत. मी काल 5:30च्या सुमारास नदीमध्ये गेलो तर माझ्या शेतामध्ये चिपटून मी वाळू काढीत होते. मी म्हणलं माझं शेत कापून जाईल, पाऊस पडता पुराचं प्रमाण खूप वाढले होते आता, त्यामुळे मी म्हणलं त्यांना मशीन बंद करा. तर मी मशीन बंद करा म्हटल्यानंतर ती मला म्हणले मशीन बंद करणार नाहीत आम्ही, जर कोणी बंद करायचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला जागीच मारू, जीव मला, तुम्हाला काय करायची ती करा. आम्ही वरती आलो, पुढं नंतर आम्ही थोडे पुढं चलत आल्यानंतर माझ्या चुलत भाऊ अशोक आसवर आणि मी संघ चलत येतो. मागून गाड्यांवर मोटरसायकल 2 व्हीलर वरती 20-25 गाड्यावर जवळजवळ 20-25 माणसं असतील. त्यांनी डायरेक्ट आरडाओरड म्हणले मारा रे याला, धरा रे, जीवच मारून टाकायचा आहे लगेच. आणि ती मग आम्ही लगेच ते मागून वार व्हायचा आमच्या अंगावर, आम्ही लगेच गिन्नी गोल गवत होते शेजारी त्याच्यात उडी मारली आणि तुरीतून याच्यातून पळून आम्ही उसामध्ये लपून बसलो. त्यानंतर आम्ही बराच वेळ फोन केले पण कोणी फोन नाही उचलला. त्यानंतर SP साहेबांना कॉल केला, SP साहेबांनी आष्टी पोलीस स्टेशनला फोन केला. त्यानंतर 1-1.5 तासाने आम्हाला ते स्वतः न्यायला आले आम्हाला शेतामध्ये. त्याच्यानंतर आम्ही भीतीच्या पोटी डायरेक्ट साहेब जोवर येत नाही, पोलीस डिपार्टमेंटची गाडी येत नाही तोवर आम्ही उसामधून बाहेरच नाही निघलो, उसामध्येच थांबलो भीतीच्या पोटी घरी. त्यानंतर तिथून आल्यास नंतर त्यांनी आमच्या गाड्यांची तोडफोड केली, घरी येऊन धमकी दिली की ऐसा मी तुम्हाला जीव मारून घरातच आहे, बाहेर काढा, त्यांना जीवच मारतो. आमच्या चुलत भावाच्या GR प्लांटवर वार केले त्यांनी तलवारीने, कोयत्यानी. आणि त्यानंतर फोन करीत होते ती कुठं येतं बघू द्या, ते सापडले ते सोडणार नाही, जिथं दिसतील त्यांना तिथंच मारणार आहेत आम्ही. साधारणतः 20-25 माणसं असतील. त्यानंतर आम्हाला घरून फोन आला की असे म्हणते. ती म्हणलं आमची चुलती म्हणणारी बाहेर आली, त्यांना काय मारितात, मलाच मारा इथे, त्यांचं काय. त्यानंतर ह्यांनी फोन केला तुम्ही येऊ नका बाहेर, नाही तुम्हाला मारित. यांनी घरून आमच्या वहिनींचा फोन आला, आमच्या भावाला अशोक आसवरला. दहशतचं प्रमाण खूप केलं त्यांनी की आम्ही इतकं घाबरून गेलो की आम्हाला माझा BP कमी झाला. म्हणजे मला काय म्हणायचं होतं, त्यांनी माझ्या शिफ्टचं 2 लाख रुपये नुकसान केले झाले. एक माझ्या भावाची गाडी त्याला ₹1,00,000 खर्च येईल, GR प्लांटला 2 लाख रुपये खर्च येईल, GR प्लांट फोडलाय त्यांनी. आता या काय कोण जबाबदार ह्याला, न्याय द्यायला कोण आहे? अंबादास आसवर या गोट्यावरती रोडने चालले होते, त्यांना मध्येच गाठून, फक्त माझ्या संगती असतात मित्र म्हणून, त्यांना मध्ये घाटून हानमार केली, त्यांच्या गाडीची तोडफोड केली. 2 व्हीलर शाईन गाडी त्यांची. आणि ती गाडी त्यांना बी वार करायचं, ती गाडी सोडून पळून घरी गेले. तिथून गाडी फोडली, तलवारी, काठ्या, रॉड, हॅकी स्टिक, शूटिंग सुद्धा आहे आमच्याकडे. म्हणजे जी ती आम्ही शूटिंग केलेली, रात्रीचे थोडे स्पष्ट दिसत नाही पण ती फोड म्हणणारी हे व्हिडिओ आहेत आमच्याकडे.
ते आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आम्ही पूर्ण घाबरून गेलेलो आहेत की कधी का आम्हाला मारते भरोसा असं जगाव का नाही, घराच्या बाहेर निघाव का नाही असं झालंय. मी रात्री 2 दिवस झाले जेवलो नाही, अजून जेवण सुद्धा केलं नाही. याच्या हीच अपेक्षा आम्हाला कावंत साहेबांनी आम्हाला ह्याचा न्याय द्यावा, आम्हाला एवढीच अपेक्षा आमची त्यांच्याकडून. याच्यावर तातडीने निर्णय झाला पाहिजे, गुन्हेगारांना लगेच अटक झालं पाहिजे. सोमवारी अटक जर नाही झाले सर तर सोमवारी मी उपोषण काय बसणार आहे. तुम्ही पोलीस स्टेशन पुढे तहसील पोचत देणार आहे, निवेदन देणार आहे की असा असा त्रास होतोय मला. याच्यानंतर शासनाने माझी दखल घेणे पण गरजेचे, नाही तर माझ्या जीवाला खूप धोका आहे. बाहेरून धमक्या येतात फोनवर, जर आमचं असं केलं तर नाही तर पुढं प्रकरण वाढलं जाईल. तुम्हाला तहसीलदारला निवेदन नाही दिलं, आम्ही देणारच होतो, त्यांना सांगितलं, आम्हाला वाटलं ऐकते, यांनी डायरेक्ट आमच्यावर अटॅक केला. तहसीलदार मॅडमला देणारच होतं निवेदन, आज रविवार आला, उद्या सोमवार उद्या निवेदन देणार आहेत आम्ही. आहे, मी वाकी येथील रहिवासी आहे. 2 ते 5 दिवसापासून आमची इथे वाळू उपसा चालू आहे. 2 दिवसापूर्वी आम्ही त्यांना विरोध केलेला आहे, भाऊ आमच्या शेतामध्ये तुम्ही वाळू काढू नका. ते सांगायला गेल्याच नंतर त्यांनी आमच्या घरी ते ऐकत काही नव्हते. आम्ही आमच्या घराकडे जात असताना आमच्यावर त्यांनी जीव हल्ला तलवारीने म्हणा कशाने म्हणा हल्ला केलाय, पण आम्ही आमचा जीव वाचवण्यासाठी उसात लपून बसलो होतो. आम्ही त्यांना काही सापडलेलो नाहीत. त्यामुळे ते आमचे जी वाळू तस्कर जे आहेत ते आमच्या घरी जाऊन आमची मंडळी म्हणा किंवा आमची चुलती आमची आई सगळे घरी असताना आमच्या जारच्या प्लॅन्टची त्यांनी फोडतोड केलेली आहे. आमची पाण्याचे जे गाड्या आहेत, पाणी वाहतूक करण्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांची तोडफोड केली आहे. 2 व्हीलर चुलत्यांची आहे त्यांची एक तोडफोड केलेली. आमचे बंधू दीपक आसूर यांच्या शिफ्ट गाडीची 99% त्यांनी तोडफोड केलेली आहे. त्यानंतर आमचे दीपक आसूर हे नगरला आम्ही काल गुन्हा दाखल केलेला आहे. अजून आरोपी अटक झालेली नाहीये. आमची विनंती आहे की लवकरात लवकर हे आरोपी अटक व्हायला पाहिजेत. आम्ही 2 दिवस होऊन गेलेले आहेत, आरोपी अजून अटक नाही. वारंवार आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत किंवा आरोपी आमच्या घराभोवतालीच अजून फिरत आहे. आम्हाला बाहेर जाण्याची बी धस येत आहे. मळ्यामध्ये आमच्या महिला भगिनीच्या कामासाठी जात आहेत, त्यांच्या मागे बी पाठीमागे राहण्याचा बी त्यांच्या घरचे प्रयत्न करत आहेत. शासनाकडे आमची एकच विनंती आहे की त्यांनी त्या वाळू उपसावर बंदी घातली पाहिजे. वाळू उपसावर बंदी न घातल्यास आमचे बंधू आज नगरला त्यांचा बीपीचा त्रास असल्यामुळे त्यांना नगर येथे ऍडमिट केलेला आहे. किंवा जर 2 दिवसात जर आरोपी अटक न झाल्यास आम्ही आष्टी तहसील समोर फाशी घेण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू आणि घेऊ पण. ही आमची शासनाकडे विनंती आहे. आम्ही दोघं बंधू कायम आमचा व्यवसाय माझा व्यवसाय पाण्याचा आहे, त्याचा व्यवसाय बाहेरच आहे. म्हणजे आम्ही दोघं बी अलग आमचं क्षेत्र आहे. व्यवसाय विवेक